अजित पवारांची सटकली। मधी तर कोण पट्ट्या म्हणला, आत्ताचा दौरा मी रद्द केला. अरे तू कसा रद्द केला? थेट कार्यकर्त्याला सुनावलं। अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा. उमेश पाटलांवर दादा का चिडले? कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय. अरे पुढची बैल गाडी ओढताय. विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच आता दादा गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। मोहोळ येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्याच पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटलांना सुनावल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मोहोळच्या राजकारणात काही अलबेल नसल्याचं दिसून येतंय। मधी तर कोण पट्ट्या म्हणला, आत्ताचा दौरा मी रद्द केला. अरे तू कसा रद्द केला? अजित पवाराचा दौरा रद्द कर. अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा. परंतु कुणी मधीच म्हणते माझ्यामुळे झालं. ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय. अरे पुढची बैल गाडी ओढताय. तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोलापुरातील मोहोळमध्ये लाडकी बहीण योजनेचा दौरा आयोजित करण्यात आला होता। अजित पवार यांच्या दौऱ्याआधी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून बंदची हाक देण्यात आली होती। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीच संघर्ष समितीच्या वतीनं ही बंदची हाक दिली होती। मोहोळचे अजित पवार गटाचेच माजी आमदार राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे। राजन पाटील यांच्या अनगर गावी अप्पर तहसील कार्यालय आमदार यशवंत माने यांनी मंजूर केलंय, त्यामुळे त्यालाही उमेश पाटील यांचा विरोध असल्याचं बोललं जातंय। दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं असं म्हणत उमेश पाटील यांनी बंद पुकारला। याच बंदामुळे अजित पवारांचा दौरा रद्द होणार असल्याची चर्चा रंगली। यावरूनच अजित पवारांनी उमेश पाटलांना सुनावल्याचं पाहायला मिळालंय। खरं तर मोहोळच्या स्थानिक राजकारणात राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यात राजकीय संघर्ष हा टोकाला गेलाय। दोन्ही नेते एकाच पक्षात असले तरी एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून अनगर अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्यानं स्थानिक राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। अनगर अप्पर तहसील कार्यालय करण्यात आल्यानं मोहोळ तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे, त्यामुळे हे कार्यालय रद्द करून नागरिकांची सोय होणाऱ्या ठिकाणी त्याची निर्मिती करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे। यासाठी मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी हे मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या छत्राखाली एकत्र आलेले आहेत। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असूनही उमेश पाटीलही सहभागी आहेत। दुसरीकडे राजन पाटील यांनी मोहोळचे उमेदवार यशवंत मानेच असतील अशी घोषणा केल्यानं उमेश पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर राजन पाटील यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती। स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या संघर्षाकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केलं होतं, परंतु आता हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून येत्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता असल्यानं पक्षाध्यक्ष अजित पवारांनी लक्ष घातल्याचं दिसून येतंय। मधी तर कोण पट्ट्या म्हणला, आत्ताचा दौरा मी रद्द केला. अरे तू कसा रद्द केला? अजित पवाराचा दौरा रद्द कर. अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा. परंतु कुणी मधीच म्हणते माझ्यामुळे झालं. ते कुत्र कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय. अरे पुढची बैल गाडी ओढताय. तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? अजित पवारांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर उमेश पाटलांनीही प्रतिक्रिया दिली आहे। उमेश पाटील म्हणाले, अजित पवारांचा दौरा मी रद्द करायला लावला असं मी कधीही म्हणालो नाही। अनगरच्या राजन पाटलांनी त्यांना चुकीची माहिती दिली आहे। दादांचा दौरा रद्द करण्या एवढा मी मोठा नाही। जर दादा माझं ऐकत असते तर मोहोळच्या आमदाराचं तिकीट रद्द केलं असतं। राजन पाटील आणि यशवंत माने यांच्यावर कारवाई करा, कारण त्या दोघांनीच पक्षशिस्त मोडलेली आहे।
त्यानंतरच माझ्यावर कारवाई करा, असं उमेश पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे आता दादांनी डोळे वटारल्यानंतर राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील संघर्ष नियंत्रणात येतो की आणखी तीव्र होतो हे पाहावं लागेल.